इसमाला वाचवण्याच्या नादात तरुण दुभाजकावर धडकला. अंबड जालना रोडवरील जीके पॉइंटच्या समोर एक अपघात घडला असून यात अंबडकडून जालन्याच्या दिशेने दुचाकीवर जाणारा तरुण मनोज विलास अटकळे वय 19 राहणार बोलेगाव तालुका घनसावंगी हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. त्यास काही तरुणांनी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती गावकरी मित्र नातेवाईकांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुण अंबडकडून जालन्याच्या दिशेने गावातील लग्न असल्याने लॉन्सकडे जात असताना हा अपघात घडला. त्यास अधिक उपचाराकरता जालना येथे पाठविण्यात आले आहे. द हिंद न्यूजसाठी श्रीधर कापसे, जालना. पळसखेडे ग्रामपंचायत शौचालय घोटाळ्याप्रकरणी खोटे जबाब देणाऱ्यांवर फेरगुन्हा दाखल करण्याचे आदेश. पळसखेडे तालुका भडगाव ग्रामपंचायतीने परस्पर बोगस कागदपत्रांच्या आधारे 208 बोगस लाभार्थी दाखवून ठेकेदाराच्या नावावर वैयक्तिक लाभाची रक्कम बीडीओ दीपाली कोतवाल व टीपी मोरे समन्वयक सपना राजपूत यांच्या संगनमताने काढून अपहार केल्याचे श्री लखवाल चौकशीत निष्पन्न झाले आहे. पुन्हा पंचायत समिती स्तरावर कलंकित बीडीओ रमेश वाघ यांनी पुरावे नष्ट करून दप्तर फायली जाळून टाकले आहे. सदर दखल गुन्ह्यात इतरांना आरोपी करण्याची मागणी विजय पाटील तक्रारदार यांनी पोलिसांकडे केलेली आहे. चौकशी वेळी वरील 208 पैकी 50/60 लाभार्थींचे पंचा समक्ष जबाब घेतले आहे. त्यात त्यांनी शौचालयाचा निधी मिळाला नाही व ग्रामपंचायतकडून बांधकामही केलेले नाही. फेर भ्रष्टाचाऱ्यांनी जबाब घेतले, शौचालय बांधला आहे. या प्रकरणी दुबार खोटा जबाब देणाऱ्यांवर फेर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत आहेत व बोगस लाभार्थींकडून रक्कम वसुली पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. काल दिनांक 2 रोजी काही शौचालय लाभार्थींना पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. ज्यांचे वैयक्तिक बँक खात्यात अनुदान जमा असेल किंवा फोटो फाईल कागदपत्रे बांधकामाचे असेल त्यांना सवलत देण्यात येत आहे. 35 लाभार्थी मयत आहे. त्यांचे वारसी एकाच कुटुंबातील बोगस लाभार्थींच्या नावे टाकून शौचालय ₹12,000 प्रत्येकी सरसकट काढून भ्रष्टाचार केला आहे. जुन्या पूर्वीचे घरकुलचे फोटो व खोटे जबाब काही लिहून देत आहे. त्यांना पोलीस तपास करीत आहे. सह आरोपी करून वसुली सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण अपहरित रक्कम वसुलीची कारवाई पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. द हिंद न्यूजसाठी सतीश पाटील, भडगाव. नांदेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड शहराजवळ असलेल्या वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ बंदुकीच्या गोळ्यांचा साठा आढळलाय. जवळपास 390 पेक्षा जास्त बंदुकीच्या गोळ्यांचा हा साठा आहे. एका शेतकरी मुलाला हा साठा आढळून आल्यानंतर त्याने घरच्यांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा साठा जप्त केला आहे. या बंदुकीच्या गोळ्यांचा साठा कोणी या ठिकाणी टाकला याचा शोध आता नांदेड पोलीस घेत आहेत. 390 पेक्षा जास्त बंदूक गोळ्यांचा साठा असलेल्या या लाईट मशीन गनच्या गोळ्या असल्याची माहिती LMG हे अत्यंत प्रतिबंधक शस्त्र घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक श्वान पथक दाखल होऊन तपासणी केली आहे. द हिंद न्यूजसाठी शेख शाहबाज, नांदेड. महिलेची तरुणाला ठार मारण्याची धमकी. धक्कादायक भीतीपोटी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. सरला विश्वनाथ दणके यांनी मला फसवले. ती माझ्यासोबत 12 वर्षापासून प्रेम करत होती आणि तिनं आज दुसऱ्यासोबत करायला लागली. ते तुम्हाला नंबर पण सांगतो मी त्यांचे. आणि आज जेव्हा मी हा मोबाईल आहे, हा लावाचा मोबाईल आहे, हा मोबाईल तिच्यासोबत सापडला मला. तर मी फक्त आज काय केलं, आजची तारीख काय आहे, 1 तारीख आहे ना, हो 1 तारीख 1/5/2024. मी काय केलं फक्त की हा मोबाईल घेतला तिच्यापासून की बा तू कोणासोबत बोलते, कारण 12 वर्षापासून माझ्यासोबत बोलत होती, माझ्यासोबत प्रेम होतं तिचं. मग तिनं मला आज म्हणजे तिनं मला 2 महिन्यापासून फसवून लावलं, मला ब्लॅकमेल करणं लावलं की बा मी तुला असं करेन तसं करेन, तुला खपवून टाकीन, हे करेन ते करेन, मी बाहेरचे मुलं बोलावन, असं मला धमक्या दिल्या. मग मी तिला सांगितलं की बाबा तू असं का करते. मग त्यांनी सांगितलं मला म्हणे तू मला लागत नाही. म्हणलं ठीक आहे, नाही लागत तर मी विषय सोडून द्याला.
म्हणलं जा ठीक आहे, आपलं प्रेम तुटलं. आता तिचं दुसऱ्यासोबत प्रेम झालं समजा. आता मी तुम्हाला त्यांचे नंबर सांगतो, की त्यांचे कॉल चालू होते ना, तर त्याचे बरेचसे 2 महिन्यापासून कॉल चालू आहे. एक आहे 97 65 52 85 16. याचे 96 कॉल येले आणि 26 येले. मी मोबाईल हिसकल्याच्या नंतर 26 कॉल झालेले आहे त्याचे आणि पहिले बोलणं चालूच होतं. आणखी एक नंबर आहे 72 18 08 76 02. अजून एक आहे 70 20 25 25 21 58. असे 3 नंबर आहे. असे 3 नंबरामधून तिचे कॉन्टॅक्ट चालू होते. तिनं दुसऱ्यासोबत लफडं केलं. ठीक आहे, मला काही त्याचसोबत काही घेणं नाही, मी तिचा काही मालक नाही. पण तिनं मला फसवलं, की बा तिनं मला धमक्या दिल्या, की बा मी असं करेन, तसं करेन, हे करेन, ते करेन, नाहीतर मला पैसे दे, एवढे पैसे दे. मग मी सांगितलं, की म्हणलं असं का बरं काय? आज त्याच्या घरी मी हा मोबाईल हिसकल्याच्या नंतर त्यानं माझ्यावर आरोप लावला, की बा मी मारलं म्हणून. आज सांगितलं त्यांना, की बा मी मारहाण केली म्हणून. आणि मी काहीच नाही केलं, फक्त हा मोबाईल फक्त हिसकला एवढा. आणि त्यानं आज माझ्यावर आरोप लावला. त्याचे दोन्ही भाऊ सांगताय, की ते तुला मारून टाकणार, डायरेक्ट मारून टाकतो मी. इडी ये, तू घरी ये. मी माझ्या जीवाचं मी हे लपतोय, मी झाकतोय. ते मला सरळ सोपं मला मारून टाकणार ते. आणि मी सत्य असून माझ्यावर हे खोटं येत आहे, खोटे आरोप लावत आहे. आणि त्याच्या स्वतःची मुलगी ती दुसऱ्यासोबत लफडं करते, त्याचं काही विषयच नाही, ते काही मनावर घेत नाही. आणि माझ्यावर काच लावत आहे. मग मी त्याला तेच सांगायचं होतं, मला सत्य का नाही, की बा हा मोबाईल ती दुसऱ्यासोबत बोलते ना, दुसऱ्यासोबत लफडे ना, तर मला फक्त हे सत्य दाखवायचं होतं. मी राजू यशनाथ दणके राजूला पण बोललो होतो, की म्हणलं मी स्वतः तुला दाखवून देईन म्हणलं भाऊ, की बा हे माझी काही गलती नाही याच्यामध्ये. हे दुसऱ्यासोबत लफडं चालू आहे म्हणलं, मग तुम्ही माझं नाव घेता बा. कचरू पण मला बोलला, की तुला मारून टाकतो, हे करतो. राजू पण बोलला, की तुला मारून टाकतो, तू फक्त सापड. त्यानं माझ्या घरी पण येऊन धिंगाणा केला, गल्लीमध्ये धिंगाणा केला. माझी इज्जत कुठेच ठेवली नाही त्यानं. आणि आता शेवटला मी कंप्लेंट करायला चाललो म्हणे. मी त्याला फोन लावला होता, तर मी घरी आलो म्हणलं, तर ते कंप्लेंट करायला चालले गेले. तर मला सरळ सोपं मला फसवून लावलं. मी ह्या व्हॉट्सअपला मी पुऱ्याला ग्रुपवर सेंड करून देतो, की तिचे फोटो. आता जेव्हा प्रेम करत होती ना, तुम्हाला पण खोटं वाटेल समजा प्रत्येकाला, की बा याचं खोटं आहे म्हणून. तर ती माझ्यासोबत पण येईल, माझ्यासोबत फोटो काढले, माझ्यासोबत बोलेल बी आहे आणि मला कॉल बी करेल. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पण टाकतो, फोटो पण टाकतो. आणि मी त्यांना पण टाकले, तर ते आज माझ्यावर ती बदलून गेली. ती मुलगी बदलून गेली. सरला यशनाथ दणके सरला स्वतः बदलून गेली. आणि तिचं फक्त एकच म्हणणं होतं, की तुला मारून टाकायचं. तर ते त्याचं प्लॅन झाला आणि त्यानं मला गुंतवलं, मला फसवलं. माझ्यासोबत असा अन्याय झाला. आता याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकत नाही, कारण माझं प्रत्येकाला गावात गल्लीत वाटणारच आहे ना, की बा हा गलत मुलगा आहे म्हणून. मी गलत नाही. मला त्यानं फसवलं आणि ते मला मारून टाकणार आहे. आज ते मला रात्रीतून मारून टाकणार आहे, किंवा उद्या मारून टाकणार. मला 2 दिवसात ते मला काही करणार आहे. त्याने मला सांगून दिलं, की बा त्याच्या पण रेकॉर्डिंग टाकतो. त्यानं पण मला जसे धमके दिले, मी त्या पण रेकॉर्डिंग टाकतो. कन्नड तालुक्यातील पोलीस ठाणे पिशोर हद्दीतील रामपूरवाडी येथील तरुणाचा व्हिडिओ व्हायरल करून भीतीपोटी स्वतः रात्री उशिरा गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. समोरच्या महिलेकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या असल्याची माहिती स्वतः तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास पिशोर पोलीस करत आहे. द हिंद न्यूजसाठी सचिन खडके, कन्नड. भारत राष्ट्र समिती पक्षातर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप. चोपडा विधानसभा प्रमुख व तसेच जळगाव जिल्हा महिला आघाडीच्या सौ कोमलताई पाटील व तसेच चोपडा तालुका महिला आघाडीच्या टीना जाधव यांच्या प्रयत्नातून गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. दिनांक 1 जून रोजी तालुक्यातील वडोदा या गावी 12 गरजू महिलांना शिलाई मशीन देऊन स्वतः रोजगार उभा करावा आणि गरजू महिलांनी सक्षमपणे आपल्या पायावर उभे राहावे, स्वावलंबी व्हावे या उद्देशाने आज रोजी शिलाई
मशीन देण्यात आले। यात आशाबाई कुंभार, आशगाबाई वानखेडे, जयश्री पाटील, मयुरी पाटील, आशाबाई पाटील, जनाबाई पाटील, पुष्पाबाई पाटील, हेमांगी पाटील, लताबाई पाटील, अपेक्षा बाविस्कर, नेहा पाटील, अर्चना पाटील राहणार वडोदा येथील असून यावेळी मशीन वाटप करताना चोपडा विधानसभा प्रमुख समाधान बाविस्कर, जळगाव जिल्हा महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कोमलताई पाटील, तालुका महिला प्रमुख टीना जाधव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कोमल पाटील, केसरलाल पाटील, रोहित पाटील, धीरज करंदीकर, मनीषा पाटील, पमाबाई पान पाटील, अर्चना पाटील, प्रियंका करंदीकर आदी उपस्थित होते। द हिंद न्यूजसाठी सतीश पाटील, भडगाव। बीआरएस पक्ष जिल्हा प्रमुख कोमल पाटील। आज वडोदा गावात आम्ही ज्या 10 मशिनी सिलाईन मशीन वाटप केल्या आणि खरोखर महिलांना वडोदापासून सुरुवात करून रोजगार हा उपलब्ध करून देण्याचं सुरुवात केली आणि येत्या काही दिवसात पूर्ण जिल्हा हा पिंजून आम्ही महिलांपर्यंत उद्योग हा उभारणी सुरू करणारच आहेत आणि साडी पॅकिंग हा व्यवसाय आमच्या घरपोच महिलांपर्यंत माल देऊन आम्ही बीआरएस पक्ष जास्तीत जास्त महिला वर्गाला काम पुरवण्याचं काम करणार आहेत आणि तेलंगणा मॉडेल आमच्या महाराष्ट्रात घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुढे निवडणुका लढणार आहे का बीआरएस? 288 मतदारसंघामध्ये विधानसभा, जिल्हा, झेडपी, पंचायत समिती ही पूर्ण ताकदीने उतरणार आहेत। अजून पुढे काय योजना आहे तुमच्याकडे महिलांसाठी? भरपूर जे तेलंगणा राज्यात योजना सुरू आहेत त्याच योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये राबवणार आहेत। आतापर्यंत तुमच्याकडे किती महिला आहे चोपडा तालुक्यात? मोजले जाणार नाही एवढी महिलांची संख्या आमच्याकडे आहे। जे स्थानिक पक्ष आहेत त्यांच्याकडेही नाही एवढे आमच्या बीआरएस पक्षामध्ये आमचे महिला वर्ग जुळलेले आहेत। पुढे आमदार निवडू शकता का तुमचा चोपड्यामधून? 100% सांगते की बीआरएसचाच आमदार चोपडा तालुक्यात राहील। आपकी बार आपकी बार आपकी बार देश का नेता कैसा हो? 6 जून रोजी रायगडी होणाऱ्या 350व्या शिवराज्य अभिषेक सोहळ्यासाठी श्री तुळजाभवानी चरणाचे कुंकू, कवड्यांच्या माळा, शिरकाई देवीसाठी मानाची साडी रायगडी पाठवण्यात आली आहे। प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवार दिनांक 31 रोजी तुळजापूरकरांना मिळालेल्या सेवेनुसार किल्ले रायगडाची गडदेवता आई शिरकाई देवीला मानाची साडी चोळी, तुळजाभवानी मातेच्या चरणाचे कुंकू तसेच 108 अंबुकी कवड्यांच्या माळा, ज्या की शिवराज्य अभिषेक सोहळा दिनी राजसदरेवरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, होळीच्या माळावरील मूर्ती, शिरकाई देवी, जगदीश्वर व छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि अभिषिक्त चांदीची मूर्ती यांच्यासाठी कवड्याच्या माळा इत्यादी पूजा साहित्य विधिवत देवीचरणी ठेवून श्री तुळजाभवानी मंदिरातून रायगडाकडे रवाना करण्यात आले। मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक श्री विश्वास कदम, पुजारी मंडळ माननीय अध्यक्ष किशोर गंगणे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, विठ्ठल बोराते यांच्या हस्ते सोहळ्याचे मानकरी शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य सतीश खोपडे सर यांच्याकडे विधिवत सुपूर्द करण्यात आले। यावेळी प्रदीप अमृतराव, उदय साबळे, साईराज खोपडे, कुमार टोले, अनिकेत अकरे, शुभम पवार, अभि सुरवसे, ऋतुराज खानविलकर, समर्थ काळे, सुशांत काटमोडे सह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी 6 जून रोजी या सोहळ्यास जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले। द हिंद न्यूजसाठी प्रवीण कदम, तुळजापूर।